वेळ पडल्यास आमदार संतोष बांगर भाजपात येतील किंवा बांगर ठाकरेंच्या शिवसेनेत जातील असं महत्त्वाचं वक्तव्य आष्टीकरांनी केलंय। संतोष बांगर यांच्या पायाखालची वाळू सरकली असून खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी संतोष बांगर यांच्यावर केलेली टीका आता पाहायला मिळते। हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे आमच्याकडेच आहेत, ते फक्त शरीराने ठाकरे शिवसेनेत आहेत आणि लवकरच शिवसेनेत येतील असा दावा शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी केला होता। या दाव्याला खासदार आष्टीकरांनी प्रत्युत्तर दिलंय। दरम्यान या संदर्भात खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याशी बातचीत केली आहे। लोकशाहीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी पाहूया। खासदार नागेश पाटील आष्टीकर, मला सांगा, संतोष बांगर यांनी काल असं म्हणाले की शिवसेनेत लवकरच खासदार येतील, काय सांगाल? या 100% राजकीय अफवावर आपण विश्वास ठेवू नका। मनाने आणि तनाने नाही, नागेश पाटील जे करते ते ठामे ठोक करते, छाती ठोकून करते। आणि आजपर्यंत आम्ही जर टिकलो असेल या राजकारणामध्ये आमच्या वडिलांच्या काळापासून, तर शब्दाला किंमत असते आमच्याकडे, म्हणून आम्ही टिकलेलो आहोत। त्यामुळं हे अशा ऐऱ्या-गैऱ्या लोकांचे असे काही जरी प्रतिक्रिया आल्या तरी मी त्याला भीक घालत नसतो। आणि माझ्या कार्यकर्त्याला, माझ्या नेत्याला, माझ्या सहकार्याला सगळ्याला माहिती आहे मी काय चीज आहे, काय करतोय। आणि आज जर हे वक्तव्य त्यांनी बोलून दाखवलं असेल तर ह्याच्यासाठी बोलून दाखवलं की कालपर्यंतची परिस्थिती वेगळी होती हिंगोलीची, आणि आज परिस्थिती त्याच्यामध्ये खूप बदल झाला आहे। आज भिसे पाटाला जसं आम्ही इथं मैदानात उतरवलं, लोकांनी यांच्या नाकर्तेपणामुळे आज आमच्यासोबत इतकी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी लोकांनी केली। 1000% जर पहिला जर शिंदे साहेबापासून कोणी जर फुटेल तर तो संतोष बांगरच असेल। पहिला जर कोणी फुटेल तर ही जी परिस्थिती आज जी ओढावलेली आहे महाराष्ट्रावर, जे काही आजची राजकीय परिस्थिती आहे, आज जे नाराजीचे सूर उमटायला लागलेले आहेत, त्याच्यामध्ये जर कधी जर धोका झाला तर शिंदे साहेबाला पहिला धोका जर कुठून भेटत असेल तर ती संतोष बांगरकडून भेटेल, हे मी तुम्हाला लिहून देतो। कुठे जातील? कुठेही जातील, ते बीजेपीत जातील किंवा मग आमच्याकडे याचा प्रयत्न करतील, काही पण करतील। पण हे जर जहाज बुडायची असेल तर हे पहिली माणूस असणार की त्याच्यातून उडी बाहेर मारणार। आपण बघितलं की यानंतर आता संतोष बांगर देखील भाजपमध्ये किंवा शिवसेनेत येऊ शकतात अशी शक्यता आता खासदार नागेश पाटील यांनी वर्तवली आहे। कॅमेरामन राजेशसोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।